नमस्कार. शिक्षण संचालनालय, उच्च शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन, विदर्भ साहित्य संघ शाखा अमरावती आणि पदव्युत्तर मराठी विभाग संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती यांच्या संयुक्त विद्यमानं मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित व्याख्यानमालेचं आजचं चौथं आणि अखेरचं पुष्प गुंफलं जाणार आहे. हे पुष्प गुंफण्यासाठी आज आपणामध्ये उपस्थित आहेत माननीय डॉक्टर माधवी वैद्य पुणे. आज आपण यांना इथे आमंत्रित केलेलं आहे आणि दूरदृश्य प्रणालीनं ह्या व्याख्यानमालेचं इथे सादरीकरण होत आहे. या व्याख्यानमालेसाठी उपस्थित संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉक्टर मुरलीधर चांदेकर सर, विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉक्टर राजेश जयपूरकर सर, विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर तुषार देशमुख सर, शिक्षण संचालनालय, उच्च शिक्षण महाराष्ट्र शासनाचे आणि विदर्भ साहित्य संघ अमरावती शाखेचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य, विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणीचे सर्व सन्माननीय सदस्य, शिक्षक, प्राचार्य आणि सर्व विद्यार्थी, तसेच माझ्या विभागाचे माझे सहकारी डॉक्टर मनोज तायडे, डॉक्टर हेमंत खडके सर, डॉक्टर माधव पुटवाड सर, डॉक्टर प्रणव कोलते सर आणि या दूरदृश्य प्रणालीद्वारे या कार्यक्रमाचा लाभ घेणारे सर्व मान्यवर बंधू आणि भगिनींनो, आपणा सर्वांना माझा नमस्कार. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आम्ही जी 4 दिवसीय व्याख्यानमाला इथे आयोजित केली होती, त्यातलं हे आजचं जे पुष्प गुंफण्यासाठी आपल्यामध्ये उपस्थित आहेत डॉक्टर माधवीताई वैद्य. त्या जो विषय आज आपणासमोर सांगणार आहे, ज्या विषयावर ते आज व्याख्यान देणार आहे, तो विषय आहे विनम्र सेवा माय मराठीची. मला सांगताना अतिशय आनंद होतोय की डॉक्टर माधवी वैद्य यांनी कालामध्ये आणि त्या ज्या पदांवर कार्यरत होत्या त्या पदांवरून त्यांनी मराठी भाषेची अखंड सेवा केलेली आहे आणि वेगवेगळ्या आयामांनी ही सेवा त्या करत गेल्या आणि त्यांचा एकूण जर आपण जीवन परिचय जर बघितला तर आपल्या लक्षात येईल की किती विभिन्न क्षेत्रांमध्ये त्यांनी आपलं योगदान दिलेलं आहे आणि हे योगदान देत असताना माधवीताईंनी खूप वेगवेगळ्या युक्त्या आणि वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी माय मराठीची सेवा केलेली आहे. मी आपणासमोर त्यांचा जीवन परिचय ठेवते म्हणजे आपल्या लक्षात येईल की त्यांनी किती वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम केलेलं आहे. माधवीताईंचं संपूर्ण शिक्षण, त्यांचं पूर्ण एकूणच कार्यकाळ हा पुण्यात गेलेला. त्यांनी पुणे विद्यापीठातनच त्यांची आचार्य पदवी संपादन केली. चित्रम खानोलकरांच्या समग्र वाङ्मयाचा अभ्यास हा त्यांच्या प्रबंधाचा विषय होता आणि त्यांच्या प्रबंधाला त्या वर्षीचं उत्कृष्ट प्रबंधासाठीचं डॉक्टर वीरा करंदीकर पारितोषिक प्राप्त झालं होतं. त्यांनी फर्ग्युसन कॉलेज, मॉडर्न आणि सेंट मिराज महाविद्यालय येथे मराठी विभागात अध्यापनाचं काम केलं. विभाग प्रमुख म्हणून त्यांनी आपली सेवा दिली आणि सध्या त्या सेवानिवृत्त आहेत. त्यांनी अनन्वय फाउंडेशनची स्थापना केली आणि या अनन्वय फाउंडेशनचं जे एकूणच स्वरूप होतं त्यामध्ये विद्यार्थ्यांची साहित्य चळवळ, कवितांचे अनेक कार्यक्रम महाराष्ट्रात, महाराष्ट्राबाहेर आणि परदेशात सुद्धा त्यांनी सादर केले आणि त्यांनी काही माहितीपटांची निर्मिती केली. ही माहितीपटांची जी त्यांची निर्मिती आहे ती मला फार महत्वाची वाटते. मी काही त्यातले ठळक माहितीपट आपल्यासमोर ठेवते आणि आर्या कम्युनिकेशन्स अँड व्हिडिओज तर्फे त्यांनी हे काम केलेलं आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील 13 महत्वाच्या कवींवरील मालिका त्यांनी कवी शब्दांचे ईश्वर म्हणून तयार केलेली होती. त्याचप्रमाणे भारताचा स्वातंत्र्य संग्राम वक्ते प्रधान ही पण एक माहितीपट होता. हा पण एक माहितीपट होता. त्यानंतर मनस्विनी, मालतीबाई बेडेकरांचं जीवन कर्तृत्वपट, त्या नमन नटवरा, मराठी संगीत नाटकाची वाटचाल, मराठी नाट्य संगीतातील वाटचाल जो त्यांनी केंद्र सरकारसाठी हा माहितीपट केलेला होता. त्यानंतर
वृद्धाश्रमावर माहितीपट त्यांनी जो केला त्याचं नाव आहे निवारा. त्यानंतर मोहन धारियांवरील एक माहितीपट त्यांनी तयार केला. त्यामध्ये त्याचं नाव आहे सफर वनरायची. आणि प्रभात फिल्म कंपनीवरील जो माहितीपट आहे त्याचं नाव आहे इट्स प्रभात. अशा वेगवेगळ्या विषयांना घेऊन आणि जी अत्यंत मान्यवर अशी मंडळी आहे, ह्या सगळ्या मंडळींना समोर ठेवून त्यांच्या संपूर्ण आयुष्यावर त्यांनी हे सर्व माहितीपट तयार केले. त्यांचे अनेक समीक्षात्मक आणि विविध विषयांवर त्यांचं ग्रंथलेखन आहे. गेले 25-30 वर्ष त्या होमिओपॅथी आणि पुष्पौषधींची प्रॅक्टिस करतात आहे. आणि पुष्पौषधी भाग 1, 2, 3 ही पुस्तकं त्यांची प्रसिद्ध झालेली आहेत. त्याचप्रमाणे अत्यंत अभिमानाची अशी जी गोष्ट आहे ती म्हणजे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या त्या माजी कार्याध्यक्ष राहिलेल्या आहेत आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या त्यांनी अध्यक्ष म्हणून आपली सेवा दिलेली आहे. 2013 ते 2016 या कालावधीत त्यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचं अध्यक्षपद भूषविलं. आणि मला सांगताना अतिशय आनंद होतोय की त्या ज्यावेळेला अध्यक्ष म्हणून कार्यरत होता त्यावेळेला दोन वर्ष मला त्यांच्या सोबत काम करण्याची संधी मिळाली आणि मी त्यांचं काम अत्यंत जवळून बघितलेलं आहे. वात्सल्याच्या मूर्ती म्हणूनच आपण त्यांच्याकडे बघू आणि सगळ्यांना घेऊन कसं चालायचं, निर्णय घेताना किंवा धोरणात्मक निर्णय आखताना सगळ्यांची मतं घेऊन आणि मग एक निर्णय घेणं ही गोष्ट साधी नाही, पण ती त्यांनी अत्यंत सुंदर पद्धतीने हाताळलेली आहे. आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष असताना त्यांच्या कार्यकाळात त्यांनी सासवड, घुमान जे पंजाबमध्ये संमेलन झालेलं होतं, त्याचप्रमाणे पिंपरी चिंचवड येथील संमेलन आणि अंदमान येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांचं अत्यंत यशस्वी असं आयोजन त्यांनी केलेलं आहे. शिवाय महामंडळाच्या सदस्यत्वाच्या काळामध्ये त्यांनी सॅन होजे, दुबई, सिंगापूर, अंदमान येथे मराठी विश्व संमेलन भरवण्यामध्ये सक्रिय सहभाग दिलेला आहे. त्यांचे जे हे आता माहितीपट मी जी सांगितली, अनेक पुस्तकं त्यांची जी प्रकाशित झालेली आहे, पण त्यांनी अनेक असे कार्यक्रम सुद्धा त्यांचे दिलेले आहेत. त्यामध्ये नुक्कड कथांचं अभिवाचन त्यांनी आपल्या महाराष्ट्रात किंवा भारतातल्या इतर राज्यांमध्ये आणि परदेशात सुद्धा केलेलं आहे. अनन्वयचे तर कार्यक्रम त्यांनी आपल्या देशात आणि परदेशात सुद्धा सादर केलेले आहे. त्यांना अनेक पुरस्कारांनी सुद्धा सन्मानित केलेलं आहे. पुणे महानगरपालिकेचा उत्तम नागरिकत्वाचा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आलेला. शिवाय महाराष्ट्र राज्य पुरस्कार मध्ये समीक्षा ग्रंथासाठी आरती प्रभूंची कविता या समीक्षा ग्रंथासाठी त्यांना गौरविलं गेलं. महाराष्ट्र राज्य पुरस्कार त्यामध्ये गायन व अभिनय, माधवीताई उत्कृष्ट अभिनेत्री सुद्धा आहे, म्हणजे त्या सुंदर अभिनय सुद्धा करतात. नंतर अमृत सिद्धी या नाटकातील मीरेच्या भूमिकेसाठी त्यांना महाराष्ट्र शासनाने पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केलेला. शिवाय कान्होपात्रा मधील नीळ नायिका जी कान्होपात्रा त्यासाठी सुद्धा त्यांना गौरविलं गेलेले आहे. त्यांनी आजवर अनेक ग्रंथ लिहिले, पण त्यातल्या त्यांच्या साहित्य सेवेसाठी साहित्य सम्राट न. ची. केळकर पुरस्कार पुणे नगर वाचन मंदिर याचा त्यांना प्रदान करण्यात आला. शिवाय साने गुरुजी विचार साधना पुरस्कार, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान पिंपरी चिंचवड ह्या पुरस्काराने सुद्धा त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. त्यांचे अनेक समीक्षात्मक आणि वेगवेगळ्या विषयांवर त्यांचे पुस्तकं प्रकाशित आहे. अलीकडचा त्यांचा कथासंग्रह गुंफिरा आणि त्यांचं आत्मपर ललित लेखनाचं उजळणी नावाचं पुस्तक हे नुकतंच प्रकाशित झालेलं आहे. त्यांनी ज्या अबीर फिल्मसाठी जे माहितीपटांचं संहिता लेखन केलं त्यापैकी 6 माहितीपटांना राष्ट्रीय आणि 3 माहितीपटांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालेला आहे. त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने सुद्धा गौरवान्वित करण्यात आलेला आहे. त्यामध्ये इट्स प्रभात या माहितीपटासाठी व या माहितीपटाच्या दिग्दर्शनासाठी रजत कमल, त्याचप्रमाणे 2005 चा राष्ट्रीय फिल्म महोत्सव यासाठी माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलामांच्या हातून त्यांना गौरवान्वित करण्यात आलं. मराठीच्या प्रांतात काम करणाऱ्या शिक्षिका म्हणून
अध्यापक म्हणून आणि निरंतर आपल्या कल्पनाशक्तीने वेगवेगळ्या माहितीपटांची, वेगवेगळ्या कार्यक्रमांची, वेगवेगळ्या कवितांच्या सादरीकरणाची त्यांनी जे सगळे वेगवेगळे प्रयोग केले आणि या प्रयोगांमध्ये त्यांनी अनेक कलावंत घडवले आणि अनेक कलावंतांना पुढे पण आणलं. अशा दोन्ही बाजूंनी मला त्यांचं व्यक्तिमत्व खूप महत्वाचं वाटतं आणि सतत कार्यमग्न राहण्याचा त्यांचा स्वभाव, लोकसंग्रह त्यांचा जो आहे, लोकांशी जोडून घेणं, मितभाषी, जरा संकोची स्वभावाच्या, पण तरीही आपल्या कार्याने त्यांनी एक आपला स्वतःचा अमीट असा ठसा उमटवलेला आहे. अशा माधवी वैद्य यांचं आज त्या आपल्यामध्ये उपस्थित आहे. हा आज माझ्यासाठी अत्यंत आनंदाचा क्षण आहे. माधवीताई, मी आपलं संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या पदव्युत्तर मराठी विभागातर्फे, शासनातर्फे आणि विदर्भ साहित्य संघ अमरावती शाखेतर्फे मनःपूर्वक स्वागत करते आणि आपण आपला विषय घेऊन आमच्या समोर मांडणी करावी, जेणेकरून आम्हाला सगळ्या मराठी भाषकांना आणि मराठी मध्ये जे सेवा देत आहेत त्यांना पण वेगवेगळ्या पद्धतीने मराठीची सेवा करण्याचे अनेक पैलू त्यांच्या समोर उलगडत जातील आणि त्यांना सुद्धा उर्मी मिळेल, प्रेरणा मिळेल. माधवीताई वैद्य, आपण सुरुवात करावी. डॉक्टर मोना चिमोटे, तुमचं मी खास आभार मानते, कारण तुम्ही मला ही संधी प्राप्त करून दिली. अनेक संस्था मिळून तुम्ही मराठी भाषा गौरव दिन साजरा करता आहात, त्याच्यासाठी तुमचं मनःपूर्वक अभिनंदन करते. आणि माझा विषय अगदी वेगळ्या धाटणीचा आहे आणि तो मांडायची संधी तुम्ही या निमित्ताने मला देत आहात, याचा मला खूप आनंद आहे. काय आहे की मी काही फार मोठी उडी मारली आहे किंवा मजल गाठली आहे असं नाहीये, पण मी जे काही थोडेसे छोटे प्रकार माझ्या कार्यकाळामध्ये केले सगळ्याच बाबतीत, तर ते थोडेसे मांडण्याचा प्रयत्न इथे करतेय. जसं कुसुमाग्रज यांनी म्हटलेलं आहे की समिधाच सख्या यात कसा ओलावा, कोठून फुला परिवा मकरंद मिळावा, जात्याच वृक्ष या एकच त्या आकांक्षा, तेव्हा अंतर आडणी क्षणभर तरी फुलवावा. कोणी जर माझ्या कार्यकाळात केलेल्या कामातून, विविध प्रयोगातून कोणी जर अशी स्फूर्ती घेतली, विशेषतः नवीन प्राध्यापक आहेत, विद्यार्थी आहेत, त्यांना जर असं वाटलं की अरे हे पण आपण करू शकतो, हे पण आपण करून बघूया, तर त्याच्यासाठी मी हे काम अतिशय विनम्र भावाने मी तुमच्या समोर ठेवते. याच्यामध्ये कुठेही आत्मप्रौढी आहे असं समजू नका, पण तशी थोडीशी आली तर मला माफ करा, इतकीच विनंती पण मी करते तुम्हाला. तर आजच्या विषयाला सुरुवात करते. जवळजवळ मी खूप वर्ष हे मराठीचं अध्यापन केलं, पण ह्या अध्यापन क्षेत्रामध्ये मी काय अशी ठरवून आलेली नव्हते, कारण मी आधी होमिओपॅथी आणि पुष्पौषधीची शाखा जी आहे, ज्ञानशाखा, त्याचा अभ्यास केला आणि त्याची प्रॅक्टिस पण सुरू केली. आणि मी असं ठरवलं होतं की आता माझं उर्वरित जे आयुष्य आहे ते होमिओपॅथी आणि पुष्पौषधी या क्षेत्रातच आपण व्यतीत करायचं. पण एके दिवशी डॉक्टर गन्ना जोगळेकर, आपल्या सगळ्यांना माहिती आहेत, या लेक्चरमध्ये सहभाग घेणाऱ्या ज्या संस्था आहेत त्यांना ते नाव अपरिचित आहे असं मुळीच नाहीये. तर डॉक्टर गन्ना जोगळेकरांनी मला एकदा फोन करून विचारलं की काय करतात सध्या. तर मी म्हटलं की काही नाही, मी अशी होमिओपॅथी पुष्पौषधीची प्रॅक्टिस आता करायला सुरुवात केली आहे. ते म्हणले असं नाही, तुम्हाला फर्ग्युसन मध्ये येऊन थोडस शिकवण्याची विनंती मी करतो. म्हटलं सर तुम्ही कसली विनंती करता, तुम्ही आज्ञा करा. तर तेव्हा ना पुणे विद्यापीठामध्ये उपयोजित व्यावहारिक आणि उपयोजित मराठीचा अभ्यासक्रम पुणे विद्यापीठाने सुरू केला आणि डॉक्टर गन्ना जोगळेकर अशी एक व्यक्ती बघत होते की सगळ्या प्रसार माध्यमातून हिंडलेली आणि त्याचा अनुभव गोळा केलेली अशी एखादी प्राध्यापिका किंवा प्राध्यापक आपल्याला मिळाला तर व्यावहारिक आणि उपयोजित मराठीचा अभ्यासक्रम जो आहे त्याला आपण चांगला न्याय देऊ शकतो. तर त्याच्यामुळे हे सगळं येत गेलं की अध्यापन क्षेत्रामध्ये माझं पहिलं पाऊल पडलं आणि ते सुद्धा फर्ग्युसन सारख्या महाविद्यालयात. म्हणजे पुणे विद्यापीठातलं फर्ग्युसन हे एक महत्वाचं कॉलेज आहे.
आणि पुण्याचं पण ते अति नामांकित असं कॉलेज आहे. तर त्या महाविद्यालयामध्ये मी मराठी शिकवायला प्रारंभ केला आणि खरं म्हणजे अपघाताने न ठरवूनच मी अध्यापन व्यवसाय करायला सुरुवात केली. आता नशिबाने असं झालं की ही सुरुवात केल्यानंतर एक मनाशी कुंगाट नक्की बांधली की आयुष्य जगण्याचे जे सगळे व्यवहार आहेत किंवा व्यवसाय आहेत त्याच्यामध्ये एक तर मेडिकल आणखीन अध्यापन ही दोन क्षेत्र अतिशय पवित्र क्षेत्र आहेत, म्हणजे पायस आहे आणि नोबल आहे. तर ह्या क्षेत्रामध्ये जे शिकवतात किंवा जे काम करतात त्यांनी अतिशय निष्ठापूर्वक काम करायला पाहिजे हे माझ्या मनाने पक्क हेरलेलं होतं आणि त्याप्रमाणे मी काम करायला सुरुवात केली. फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये काम करत असताना आमच्या कॉलेजचं एक साहित्य सहकार म्हणून मंडळ आहे. त्या साहित्य सहकारमध्ये आम्ही विविध विषयांची लोक ही ठरवून एकत्र येतो. 15 दिवस, 1 महिना असं ठरवून एकत्र येतो आणि काहीतरी एखाद्या विषयावर चर्चा करायची. स्वलिखित काही साहित्य असेल तर ते वाचायचं, त्याच्यावरती चर्चा करायची आणि निर्भीड आणि प्रामाणिक अशी मतं आपली तिथे नोंदवायची. अशी साहित्य सहकारची ती एक अतिशय वाखाणलेली, सगळ्या जुन्या लोकांनी वाखाणलेली अशी ती एक कार्यपद्धती होती. आणि त्या कार्यपद्धतीमध्ये मी एक नक्की शिकले की अशा प्रकारचा उपक्रम हा प्रत्येक महाविद्यालयाने सुरुवात केली पाहिजे त्याला, की सगळ्या शाखातले लोक एकत्र येतील, ना की फक्त साहित्यातले. मग विज्ञान शाखा असेल, इंजिनिअरिंग असेल, कुठलीही शाखा असेल, पण त्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि विचारांची देवघेव ही सुरू झाली पाहिजे. त्याच्यानंतर मी अतिशय आणखीन एक निष्ठेने काम केलं, म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये वक्तृत्व स्पर्धा किंवा वक्तृत्वासाठी आपल्या महाविद्यालयातून विद्यार्थी पाठवायचे आणि त्यांचे विषय तयार करून घ्यायचे. त्यामुळे उत्तमोत्तम व्याख्याते ह्या उपक्रमातून मला तयार करता आले. त्यानंतर फार पुण्याची महत्वाची एक प्रतिष्ठित अशी स्पर्धा आहे नाट्य क्षेत्रातली, ती म्हणजे पुरुषोत्तम करंडक. यामध्ये फर्ग्युसननी भाग घेतला. त्याला माझा भरपूर पाठिंबा असे. त्याच्या स्क्रिप्टच्या निवडीपासून ते तो प्रयोग सादर होईपर्यंत सगळ्या प्रकारची मदत आणि पाठिंबा मी माझ्या विद्यार्थ्यांना देत असे. आणि त्यामुळे माझ्या कारकिर्दीमध्ये पहिल्यांदा 16 वर्षानंतर असं झालं की योगेश सोमण यांनी 16 वर्षानंतर पुरुषोत्तम करंडक हा फर्ग्युसन महाविद्यालयासाठी आणला. नागपूरमध्ये अशी स्पर्धा आहे की नाही मला माहिती नाही, पण नसेल तर ती जरूर सुरू करावी. याच्यामुळे विद्यार्थ्यांच्या मधले सुप्त गुण म्हणजे लेखन असेल, अभिनय असेल, गायन असेल, वादन असेल, हे सगळे तिथे फुलू शकतात. आणि नंतर फर्ग्युसन मध्ये एक फार मोठा वार्षिकोत्सव असतो, तो इन्सिंग. त्या इन्सिंग मध्ये लाईट इंडियन म्युझिक पासून ते क्लासिकल म्युझिक पर्यंत आणि वक्तृत्वापासून ते नाट्य चळवळीपर्यंत सगळ्या शाखांमध्ये पुण्यातली सगळी महाविद्यालय येतात आणि सहभाग घेतात. त्याच्यामध्ये आपलं कॉलेज कसं वरती येईल याच्याकडे मी कटाक्षाने बघत होते आणि मला सांगायला खूप अभिमान वाटतो की मी तिथे कार्यरत असताना फर्ग्युसननी या सगळ्या प्रकारांमध्ये अनेक पारितोषिकं ही पटकावलेली होती आणि माझा सहयोग त्याच्यामध्ये खूप चांगला होता. एक ह्याच्यामुळे असं झालं की मला सगळ्याची आपोआप आवड लागत गेली आणि दुसरं म्हणजे सगळे विद्यार्थ्यांच्या मध्ये मी काम करत असताना मी माझं वय विसरून परत एकदा कॉलेजमधला तरुणपणा किंवा तरुणाई किंवा एक मनसोक्त जगण्याचा आनंद जो असतो तो मी घेऊ शकेन. पण माझ्या कार्यपद्धतीमध्ये मी एक नक्की ठरवलं होतं की 10x10च्या क्लासरूम्स मध्ये फक्त विद्यार्थ्यांना शिकवायचं नाही. आणि जे मी हे अवलंबलं त्याच्यातून विद्यार्थ्यांना खरं म्हणजे प्रॅक्टिकल ट्रेनिंग सकट मराठी ही शिकता आली. कशी शिकता आली तर माझा विषयच फार छान होता, व्यावहारिक आणि उपयोजित मराठी. त्याच्यामध्ये अनेक प्रकार आपण शिकवतो, म्हणजे मुलाखत घेण्यापासून प्रसार माध्यमांच्या संहिता लेखनाचा
सराव होईपर्यंत असे सगळे उपक्रम त्याच्यामध्ये आहेत. आणि ह्याचा फायदा घेऊन मी मुलाखतीसाठी अण्णा हजारेंच्याकडे जा मुलाखती, मुक्तांगणमध्ये अनिल अवचट, सुनीता अवचट तेव्हा होत्या, त्यांची मुलाखत घ्यायची, हस्तलिखित तयार करायची. माझ्या सांगण्याचा उद्देश असा आहे की मुलांना फक्त वर्गात शिकवू नका, त्यांना क्लासरूमच्या बाहेर घेऊन जा, त्यांना इतर जगाशी ओळख करून द्या, कुठे मुक्त सहलीला जा, तिथे काव्यानंद घ्या. असे अनेक उपक्रम तुम्हाला सुद्धा करता येतील. आणखीन एक उपक्रम मी फार मनापासून अगदी म्हणजे माझ्याकडे FY पासून MA पर्यंतचे क्लासेस असत. माझी अशी सगळ्या प्राध्यापकांना खूप विनंती आहे की त्या सगळ्या प्राध्यापकांनी हा उपक्रम जरूर करण्यासारखा आहे, तो करून बघा. तो उपक्रम काय आहे, तर आपण असं लक्षात घ्या की आपण पहिलीपासून ते सर्व परीक्षांपर्यंत आपली सगळ्या ज्या परीक्षा असतात त्या पाठ्यपुस्तकांवर आधारित असतात. आणि आपण मराठी भाषा शिकवतो का? का फक्त धडे शिकवून मोकळे होतो? याचा विचार प्रत्येकाने अध्यापकांनी केला पाहिजे असं मला वाटतं. तर मला असं वाटतं की मराठी भाषेचा सराव हा विद्यार्थ्यांच्याकडून झाला पाहिजे. याच्यावरती माझा कटाक्ष होता. म्हणून मी वर्गात पहिल्यांदा गेल्यावरती विचारायची. तर प्रत्येकाला 80% 85% असे मार्क्स असायचे. पण मी त्यांना ते सोडून त्यांना 10 शुद्ध लेखनाचे शब्द घालायची, जोडाक्षरं घालायची. आणि त्याच्यापैकी 9 जोडाक्षरं त्यांची चुकलेली असायची किंवा वाक्यरचना चुकलेली असायची. म्हणजे इथे कुठेतरी घोळ हा मराठी भाषा नीट समजून न घेण्याचा आहे, हे माझ्या लक्षात यायचं. आणि मग मी भाषेच्या सरावाला प्रत्येक तासाच्या आधी, शिकवण्यास सुरू करण्याच्या आधी 15 ते 20 मिनिटं मी भाषेचे सराव घ्यायचे. कसे घ्यायचे सराव? तर अगदी सोपी गोष्ट आहे. आता मी सुद्धा हे सराव करायची, मी सुद्धा अजूनही सराव करते. काय व्हायचं, मी इथे वारजाला राहते आणि महाराष्ट्र साहित्य परिषद आहे टिळक. मी बसनी जायची आणि यायची, मुद्दामून जायची आणि यायची बसनी, कारण मला वेळ एक अर्धा तास तरी याच्यामध्ये मला मिळायचा. बस सुरू झाली की मी या खेळाला सुरुवात करायची. म्हणजे माझा सांगण्याचा हेतू हा आहे की या सरावाच्यासाठी तुम्ही वेगळा वेळ काढण्याची काही गरज नाही, जो मी वर्गामध्ये काढू. काय करायचं, तर संयमक शब्द, विरुद्धार्थी शब्द किंवा एका शब्दावरून अनेक शब्द तुम्हाला सुचतायत का, किंवा काही प्रतीक प्रतिमा या तुम्हाला आठवतायत का, काही वृत्तबद्ध कविता तुम्ही आठवू शकताय का, असे वेगळे वेगळे प्रयोग आपल्याच मनाशी आपण खेळत राहायचं. याचं एक उत्तम उदाहरण मी तुम्हाला सांगते. बहिणाबाईंचा आत्र्यांनी प्रकाशित केलेलं जर पुस्तक तुम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये असं सोपानदेव चौधरींनी लिहिलेलं आहे की माझी आई मला म्हणायची की अरे तू कविता करतोस ना? हो करतो. पण तू कवितेच्या शब्दांची कधी खेळतोस का रे? तुझे शब्द वापरतोस त्याच्याशी कधी खेळतोस का? तर सोपानदेव चौधरींनी विचारलं म्हणजे काय आई? तशी ती बहिणाबाई म्हणाल्या की अरे बघ ना, आता धाव हा शब्द घेतला तर धाव हा शब्द घेऊन किती ठिकाणी तो तुला धावायला लावतो, त्याची तू काही कल्पना केलीस का? म्हणजे धावा धाव आहे, भक्ताची देवासाठी धाव आहे, मनाची धाव आहे, किंवा एखाद्या रिंगची धाव आहे. हे असे अनेक शब्द तुम्हाला आठवू शकतात आणि एक शब्द तुम्हाला कुठे 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 फिरवून परत मूळ शब्दावरती आणतो. किंवा हे एक प्रकार झाला. दुसरा शब्द असा, दुसऱ्या शब्दाचा खेळ असा की एका शब्दावरून दुसऱ्या शब्दावर उडीच मारायची नाही. कुलूप म्हटलं की चावी आठवते, चावी आठवलं की मग ती हरवणं आठवतं, हरवणं आठवलं की कुठली तरी कवितेच्या ओळी आठवतात, कवितेच्या ओळी आठवल्या की कुठला तरी कवी आठवतो. असं उड्या मारत जायचं. म्हणजे APJ अब्दुल कलाम असं म्हणायचे मुलांना की तुम्ही इमॅजिनेशन खूप करायला शिकलं पाहिजे, किंवा तुम्ही खूप पतंग उडवायला शिका आणि त्याच्यातून तुम्हाला खूप कल्पनारम्य अशा काही कथा सुचतील, कविता सुचतील. तर हे सुचण्यासाठी तुमचं मन आधी मोकळं ठेवलं पाहिजे. आणि मला आणखीन एक वाटतं की प्रत्येक जण सराव करत असतो. माझा एक कसा आक्षेप आहे आपल्या मराठी शिकणाऱ्यांवरती
की नृत्य शिकणारा रियाज करतो, गाणं शिकणारा रियाज करतो किंवा आणखीन अभिनय शिकणारा आहे तोही रियाज करतो. पण आपले विद्यार्थी मराठी शिकताना मात्र रियाज करत नाही. तर तो रियाज केला पाहिजे. हा रियाज तुम्ही चांगल्या वाचनातून करू शकता, चांगल्या लिखाणातून करू शकता. म्हणजे एक पॅसेज घेऊन हा जर आत्यांनी लिहिला असता तर कसा लिहिला असता, पुलंनी लिहिला असता तर कसा लिहिला असता, इत्यादी इत्यादी तुम्ही आपल्या मनाशी हा खेळ करत हे मांडू शकता. तर असं हे माझं अध्यापनाचं तंत्र हे इतर प्राध्यापकांच्या पेक्षा थोडस वेगळं पडत असल्यामुळे आणि त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना काहीतरी वेगळं वाव मिळत असल्यामुळे कदाचित माझ्या मराठीच्या तासाला मला न विचारता संस्कृतचे विद्यार्थी बसलेले असायचे, हिंदीचे विद्यार्थी बसलेले असायचे. कारण तर मुलं हुशार झाली, मुलांना अभ्यास करायचे अनेक साधनं उपलब्ध झाली आहेत. पण त्यांना काहीतरी ह्या साधनांपेक्षा आपला शिक्षक, आपला अध्यापक, आपला प्राध्यापक हा काहीतरी नवीन देतोय का, काही नवीन सांगतोय का, ही नवीनाची ओढ त्यांच्या मनात असते बरं का. आणि ती आपल्याकडून पुरवली जात नाही असं मला वाटत होतं. कारण काही काही प्राध्यापक मी बघत होते की ते एक नोट्स काढतात आणि त्या नोट्स या वर्षानुवर्ष ती वही घेऊन त्या शिकवत असतात. त्याच्यामध्ये मुलांना स्वारस्य नसतं, त्यांना नवीनतेची ओढ असते. आणि आपण जर अशा प्रकारे शिकवलं नाही तर त्यांची ती नवीनतेची ओढ ही दबली जाते आणि मग ते काही करू शकत नाही. दुसरा माझा एक असा अनुभव आहे फर्ग्युसन मध्ये, विशेषतः मराठीच्या सारख्या शाखेचं अध्यापन जेव्हा मी करायचे तेव्हा माझ्या असं लक्षात यायचं की फक्त पुण्यातलीच मुलं तिथे येत नाही, तर पुण्याबाहेरची तर खेड्यातून सुद्धा मुलं तिथे येतात. विशेषतः MA ला ही संख्या जास्ती असते. आणि मग ह्या मुलांना पुण्यातल्या मुलांचा जो वावर आहे किंवा जे काय त्यांचं बोलणं आहे, ज्यांची जी प्रमाण भाषेची शुद्ध मराठी आहे, त्यामुळे ती दबतात, दबकतात. आणि ती मग हळूहळू काय करतात की हळूहळू मागच्या पाकावरती बसायला लागतात. माझं ह्या विद्यार्थ्यांच्याकडे फार लक्ष होतं बरं का. आणि तुमचं सुद्धा असू देत अशी मी विनंती करते. कारण ही जी मुलं आहेत ना ती मूलतः निसर्गाबरोबर वाढलेली असतात आणि ते वाढता 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 त्यांच्यामध्ये कुठलं तरी निर्मितीचं बीज हे पडलेलं असतं आणि ते अंकुरणार असतं. ते अंकुरित होईल असं वातावरण पोषक देण्याची जबाबदारी त्याच्या शिकवणाऱ्या गुरुजीवर, शिक्षकावर, प्राध्यापकावर, अध्यापकावर असते आणि ती तुम्ही केली पाहिजे. माझी अशी कितीतरी बॅक बेंचर्स जी विद्यार्थी होते ते खूप पुढे चमकलेले आहेत. एक तर आता एका महाविद्यालयाचा प्राध्यापक पण झालेला आहे. परवाच त्याचा फोन आला होता आणि खूप आनंद होतो. असं अशा प्रकारचं काम आपण केलं तर ह्याच्यातून खूप काही आपल्या मनाला समाधान असतं. म्हणजे काय, तुम्ही जे काम करताना ते इतरांच्यासाठी नाही, तुमच्या मनाला ते समाधान देऊन गेलं पाहिजे. तसं समाधान देणारं काम हे प्रत्येकाच्या हातून झालं पाहिजे. तर आपल्या मराठीची सेवा आपण केली असं आपण कुठेतरी म्हणू शकतो. ती आपली आपल्यासाठी नसते, ती इतरांच्यासाठी असते. आता ह्याच सगळ्या प्रकारातून 21 फेब्रुवारी 1989 ला डॉक्टर गन्ना जोगळेकरांनी माझ्यावरती अशी एक जबाबदारी सोपवली की 21 फेब्रुवारी हा आमच्या राष्ट्रीय जोगांचा स्मृतिदिन असतो. आणि मी त्यावर्षी कुसुमाग्रज हा एक विशेष लेखक अभ्यासाचा म्हणून शिकवत होते. आणि त्यांनी मला असं सांगितलं की तुम्ही ना माधवी वैद्य, तुम्हाला आता सगळ्याचा सराव आहे, अभ्यास आहे, तर तुम्ही एक असा कार्यक्रम उभा करा की जो अजूनपर्यंत कोणी बघितला नसेल, झाला नसेल. तर आता जे तुम्ही नक्षत्रांचे देणे बघता ना झी TV वरती, त्याच्याही पूर्वी कितीतरी 1989 साली आम्ही फर्ग्युसनच्या विद्यार्थ्यांना घेऊन शब्दोत्सव नावाचा कुसुमाग्रजांच्या कवितांचा कार्यक्रम 1.5 तासाचा बसवला. आणि हे प्रोजेक्ट वर्क म्हणजे मगाशी जे म्हटलं की 10 बाय 10च्या खोलीच्या बाहेर जाऊन मी शिकवायची, तर हे प्रोजेक्ट वर्क म्हणून मी माझ्या मुलांना दिलं की तुम्ही एक 4चा ग्रुप करा, 3चा ग्रुप करा आणि तुम्ही एक कविता आहे कुसुमाग्रजांची, त्याच्यातल्या वेगळ्या वेगळ्या विचारधारा पकडा आणि त्याच्यावरती एकेकीने एक एक असं स्फुट असं लेखन कवितांचं कट लिहून आणा, त्याच्यात नाटक पण असू दे. आणि त्याचा उपयोग इतका छान झाला आणि त्यांनी 6वी MA च्या वर्गाने
अशी लिहिली आणि ती आमच्या त्यावेळी मृणाल कुलकर्णी होती आमच्या महाविद्यालयातील, जो सोमन होता. नंतर अशी अनेक चांगली मुलं होती. फर्ग्युसनमध्ये अशा मुलांना काही तोटा नव्हता. त्या सगळ्यांना घेऊन मी शब्दोत्सव नावाचा कार्यक्रम बसवला. डॉक्टर गंधा जोगळेकरांना फार तो आवडला आणि सगळ्या कॉलेजेसना, सगळ्या माजी विद्यार्थ्यांना, सगळ्या कलाकारांना, सगळ्या समीक्षकांना त्यांनी आमंत्रित केलं आणि इतका उत्तम कार्यक्रम विद्यार्थ्यांनी केला की त्या समूहाने परत हा कार्यक्रम रिपीट परफॉर्मन्स आम्हाला पाहिजे असं म्हणून शब्दोत्सवचा परत एक कार्यक्रम 2 दिवसांनी गंधांनी तिथे ठेवला आणि इथे माझ्या आनंदवय या संस्थेची स्थापना झाली. फर्ग्युसन हे कॉलेज असं आहे की त्याचं जर तुम्ही अँफिथिएटर बघितलं तर त्याच्या बाजूच्या 2 खोल्या आहेत. डॉक्टर बाचल असं आम्हाला सांगायचे की ही जागा इतकी पवित्र आहे आणि इतकी क्रिएटिव्हिटीने ठासून भरलेली आहे की ह्या खोल्यातून जवळजवळ पुण्यातल्या 7 नामांकित संस्थांची स्थापना झालेली आहे आणि मला फार अभिमान वाटतो की फर्ग्युसन मध्ये मी असताना माझ्या आनंदवयची स्थापना ही मी त्या जागेमध्ये करू शकले. म्हणजे त्या फर्ग्युसनचं जन्मस्थान हे आनंदवयचं जन्मस्थान हे फर्ग्युसन आहे, हे असं लक्षात घ्यायला पाहिजे. आणि ह्या आनंदवयनी मग पुढे अनेक कमळाभोवती बुग्गे जमतात ना, तसे या आनंदवयभोवती अनेक चांगली मुलं, चांगले कलाकार, चांगले वाचक, चांगले गायक, चांगले सगळे चांगले लेखक हे सगळे जमले आणि आनंदवय आज 32 वर्ष खूप सुंदर वाटचाल करते. आणि ही वाटचाल जी आहे ना ती देशात आणि परदेशात दोन्ही ठिकाणी झालेली आहे. आता ह्या वाटचालीचं परदेशात कशी मी गेले ह्याचं पण एक मी तुम्हाला सांगते. आत्ताचा काळ हा ना सगळेजण ओरडतात की सोशल याचा मीडियाचा वगैरे आहे. पण शस्त्र हे दुधारी असतं हे आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. जसा हा सोशल मीडिया काही प्रमाणात आपल्याला परिणाम साधत नाहीये किंवा आपल्याला वाईट गोष्टींकडे, तसंच त्याचा चांगला उपयोग आहे हे प्राध्यापकांनी नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. तुम्ही जितके ना नवीन काळाशी आणि नवीन तंत्रज्ञानाशी तुम्ही जितके स्वतःला जोडून घ्याल तितकी तुमची वाटचाल, तुमच्या विद्यार्थ्यांची वाटचाल ही भरभराटीची होणार आहे. याची अगदी 100% खुणगात तुम्ही जवळ बाळगायला हरकत नाही. कशी? आताच 3-4 वर्षांपूर्वी सगळं ऑनलाईन करून मी सिंगापूरला बहिणाबाईची कविता मांडली, बाबू बोरकरांची कविता मांडली. मी इथून जायची आणि सिंगापूरचे कलाकार आहेत त्यांना घ्यायची आणि त्यामुळे ते कार्यक्रम आनंदवेचे तिथे मी करू शकले. किंवा नुक्कड कथांचं वाचन मी तिथे केलं. तिथल्या लोकांना कथालेखनाला आणि ह्या कार्यक्रमांना प्रवृत्त केलं. आता ती लोक तिथे शब्दगंध म्हणून एक चळवळ आहेच काव्य रसिकांची, कवींची. तर त्यांनी मला खूप सहकार्य दिलं आणि मग आनंदवयचं काम हे देशात आणि विदेशात केलं आणि ह्याचा सुद्धा खूप आनंद असतो. आपल्या मराठी भाषेसाठी आपण परदेशात जाऊन काहीतरी करतो आणि परदेशात जाऊन कुठेतरी झेंडे लावतो. ही किती अभिमानाची गोष्ट आहे. आणि बोरकर यांच्यासारखा प्रतिभावान कवी हा आपण सादर करतो आहोत. आपण पण मराठी आहोत, आपल्यालाही मराठीचा अभिमान आहे आणि आपण हे सादर करतो याचा आनंद मला सिंगापूर वासियांना देता आला किंवा तिथल्या कलाकारांना देता आला याचं केवढं मला समाधान वाटलं असेल. म्हणून मी म्हणते की तुम्ही या तंत्रज्ञानाशी जोडून त्याच्याशी फुटकून वागू नका. त्याचा चांगला उपयोग करून घ्या आणि पुढे जा. पुढे पीएचडीचे मार्गदर्शक मला भेटले ते डॉक्टर भालचंद्र फडके आणि ते तर आधुनिक काळाशी खूपच जमून घेणारे होते. म्हणजे जेव्हा दलित कविता ही अगदी नवीन नवीन उदयाला येत होती, त्याला कोणी पाठीराखा मिळत होता, तेव्हा डॉक्टर फडकेंनी त्या कवितेला खूप प्रोत्साहन दिलं होतं. आणि मग त्यांच्याकडे म्हणजे कसं शिक्षक चांगला असला की काय काय होतो हे मला तुम्हाला सांगायचं. डॉक्टर फडक्यांनी माझ्याकडून आरती प्रभूचं तर हे प्रबंध तर लिहून घेतला. मोनाताईंनी आता सांगितलं त्याप्रमाणे तो सगळ्यामध्ये उत्तम झाला वगैरे वगैरे वगैरे. आता ह्याचं अर्ध श्रेय माझ्या गाईला असतंच. आणि त्याच्याही पूर्वी रोहिणी भाटे असं म्हणायच्या की शिक्षक आणि गुरु याच्यात फरक असतो. तर डॉक्टर फडके माझं नुसतं शिक्षक म्हणते, ते माझे गुरु होते. कसा फरक असतो? रोहिणी त्यांनी सांगितलं की शिक्षक तो की जो विद्यार्थ्यांच्या हातावरती तयार बागा देतो
आणि म्हणतो जा आता तुमचं शिक्षण झालं. पण गुरु तो असतो की जो त्यांच्या हातामध्ये बी देतो आणि त्यांना सांगतो की जा आणि तुम्ही जिथे म्हणाल तिथे बागा लावू शकता. हे बी फक्त पेरायचं आणि मी जे शिकवलंय ते आठवून त्याच्या बागा तयार होतील. तर असा आश्वासकता देणारा असतो तो गुरु. आणि फडके सर माझे शिक्षक तर होतेच, पण ते अनेक अर्थाने ते माझे गुरुही होते. कसे होते तर त्यांनी माझ्या लिखाणातला एक अनलंकृतपणा, साधेपणा हा ओळखला असेल. आणि त्यांनी मला काय केलं तर EMRC कडे पाठवलं. EMRC ला तेव्हा डॉक्टर भिडे होते. ते अगदी म्हणजे दूरदृष्टीने विचार करणारे प्राध्यापक होते. असा प्राध्यापक जर मिळाला तर संस्था काय काय करू शकते याचं उदाहरण म्हणजे डॉक्टर भिडे होते. आणि डॉक्टर भिडे यांनी EMRC ची शाखा उघडली आणि तिथे हे दृकश्राव्य पद्धतीची जी काही तंत्रज्ञान आहे ते शिकवायला सुरुवात केली. आणि तिथे अमेरिकेहून एक शर्ले व्हाईट म्हणून बाई आल्या आणि त्या शर्ले व्हाईट बाई ह्यांनी 1 महिना आम्हाला दृकश्राव्य माध्यमाची भाषा म्हणजे ऑडिओ व्हिडिओ लँग्वेज म्हणजे काय याचं एक शिबिर घेतलं. आणि ते इतकं सुंदर घेतलं. मला असं वाटतं की प्रत्येक विद्यापीठाने आता हे अशी शिबिरं आयोजित केली पाहिजेत. कारण आता तुमच्या पुढे जो काळ आहे तो ऑडिओ व्हिज्युअलचा येणार आहे. नुसतं ऑडिओ नाही, नुसतं लिखित नाही, तर ऑडिओ व्हिज्युअल. आणि व्हिज्युअल लँग्वेज जी असते ना ती तुम्ही शिकणं खूप महत्वाचं असतं. आणि ती शर्ले व्हाईट यांनी म्हणजे आम्हाला त्या स्क्रिप्ट रायटिंग पासून ते कॅमेराचं टेकिंग कसं करायचं, कॅमेऱ्याचे अँगल्स कसे लावायचे, कॅमेरा म्हणजे काय, त्याची दृश्य घेण्याची पद्धती काय असते, डिरेक्टर म्हणून तुम्ही काय विचार करू शकता. म्हणजे मला जे पुढे राष्ट्रपती पारितोषिक मिळालं त्याचा सगळा पाया या शर्ले व्हाईट यांनी करून घेतला. आणि हा माझा सर्वात मोठा फायदा. आणि तुम्हाला खरंच सांगते म्हणजे आता इथे राष्ट्रपती पदकाचा उल्लेख निघालाय म्हणून सांगते की मला माझी मराठी आणि त्या मराठीमध्ये केलेला इट्स प्रभात म्हणून हा माहितीपट, प्रभात फिल्म कंपनीचा माहितीपट हा मी स्पर्धेसाठी त्या निर्मात्याने जेव्हा टाकला तेव्हा 135 माहितीपट होते. 134-35 माहितीपट होते आणि 134-35 माहितीपटामध्ये माझ्या माय मराठीचा मी केलेला, दिग्दर्शित केलेला, सविता लिहिलेला हा चित्रपट प्रभातवरचा त्याला रजत कमळ मिळालं. याचं सगळं श्रेय मी ह्या शर्ले व्हाईटच्या शिबिराला देते. आणि माझ्या डॉक्टर फडके यांनी जो माझ्यातला गुण ओळखला आणि मला तिकडे तुम्ही जा, सविता लेखनाकडे जा, तुमची भाषा सोपी आहे, तुमची भाषा साधी आहे, तुमची भाषा विद्वत्ता प्रचूर नाही पण काहीतरी देणारी आहे, सर्वसामान्यांना ते कळेल असं देणारी आहे. आणि त्यामुळे त्यांनी आमिर फिल्म्सचं सविता लेखन करायला मला पाठवलं. आणि मी जेव्हा राष्ट्रपती पारितोषिक घ्यायला गेले तेव्हा माझा जेव्हा बायोडेटा वाचून दाखवला गेला तेव्हा डॉक्टर APJ अब्दुल कलाम मला म्हणाले की म्हणजे तुम्ही शिक्षिका आहात. तशी मी म्हटलं हो मी शिक्षिका आहेत. आम्हाला तेव्हा अशा ऑर्डर्स होत्या की आपण राष्ट्रपतींशी काही बोलायचं नाही, त्यांनी जर बोलले तर त्यांना उत्तर द्यायची. तर त्यांनी विषय काढला. आम्ही पारितोषिक माझ्या हातात घ्यायच्या आधी की तुम्ही शिक्षिका आहात. म्हटलं हो. म्हणजे तुम्ही कुठे फिल्म इन्स्टिट्यूट मध्ये नाही गेलेला. म्हटलं नाही गेले. मी असं रितसर शिक्षण काही घेतलंय असं नाहीये. पण विश्राम रेवणकर म्हणून हे जे ते फिल्म इन्स्टिट्यूट मध्ये शिकवत होते. शोभना समर्थांच्याकडे त्यांनी धडे घेतलेले होते. हे आयुष्यातले योग आहेत की नाही माझ्या की हे असे मला माणसं भेटली वेळोवेळी आणि त्याचा मी विचार करत फायदा करत अशी मी पुढे गेले. तर हे विश्राम रेवणकरांच्याकडे त्यांनी सविता लेखन करता करता मी जे मगाशी म्हणत होते की भाषेचा सराव झाला पाहिजे हे सविता लेखन करता करता त्या माहितीपटांच्यासाठी जी भाषा वापरायची ती त्या विषयानुसार हवी, ती साधी हवी, ती सोपी हवी. कधी प्रमाण भाषा वापरली, कधी बोली भाषा वापरली, कधी एक पानाची माहिती मी 10 वाक्यात आणली, कधी 10 वाक्याची माहिती मी 1 पानात केली, कधी दृश्य जर 10 सेकंदाचं असेल तर त्याचा लगेच हे घेऊन आम्ही भिंतीवरती बघायचो ते त्याचं टायमिंग बघायचो. त्या ह्याच्यामध्ये जमेल असं वाक्य मला तिथे घालावं लागायचं किंवा सगळ्या
सगळ्या माहितीपटाचं एकाच शब्दामध्ये तुम्हाला नाव द्यायचंय. जसं आता डॉक्टर मोना चिमुटे आणि मी खूप विचार केला, की या व्याख्यानाचं नाव काय द्यावं? तर हा विचार तुमचा झाला पाहिजे आणि इथे माझा भाषेचा सराव पक्का झाला. भाषेची गोडी मला लागली आणि अशा सरावातून पुढे जाणं हे खरंच खूप आनंददायी असतं हे मी माझ्या कामावरून सहज सांगू शकते. मग मी मॉडर्न कॉलेजमध्ये गेले. मालतीबाई बेडेकरले स्पेशल ऑथर म्हणून शिकवायला घेतला. मला असं वाटलं, की मालतीबाईंचे हे विचार आहेत ना, ते माझ्या पुणे विद्यापीठातल्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या कानावर गेले पाहिजेत. आणि मालतीबाई आता 92 वर्षाच्या आहेत. त्यामुळे त्यांना कॉलेजमध्ये बोलवणं, त्यांची मुलाखत घेणं, प्रत्यक्ष त्यांना भेटणं, त्यांच्या घरी जाऊन भेटणं, हे माझ्या विद्यार्थ्यांना शक्य नाहीये. माझ्या हातात माहितीपटाची कला आहे. मग मी विश्राम बेडेकरांच्याकडे गेले आणि त्यांना हा विषय समजून सांगितला. त्यांना मी केलेलं काम हाताशी ठेवलं, की बाबा मला तुम्ही आधी माझं एक काम बघा आणि मग तुमच्या मिसेसवरती मला माहितीपट करायचंय मालतीबाईंवरती, तर त्याची परवानगी द्या. त्यांनी हसत परवानगी दिली. ते म्हणजे उत्तम काम आहे तुमचं. आणि माहितीपटांच्या क्षेत्रामध्ये मनस्विनी हा मालतीबाई बेडेकरांचा जो माहितीपट त्यांनी खूप भर पडली आणि त्यांनी विद्यार्थ्यांना खूप फायदा झाला. मालतीबाई प्रत्यक्ष बोलतायत आणि प्रत्यक्ष त्यांच्या साहित्य विचाराची वाटचाल आपल्याला समजून देतायत. हा खूप मोठा भाग त्याच्यामध्ये होता आणि त्यामुळे त्यांनी आनंदाने हे दिलं. तुम्हाला जर कधी पाहिजे असेल तुमच्या महाविद्यालयातून तर मी तुम्हाला जरूर तो माहितीपट पास ऑन करू शकेन. तर अशी मग मी न्यूज पेपरची संपादिका झाले. म्हणजे मीडियाशी काय सांधून घ्यायचं असतं, तिथे कसं हे करायचं असतं. तिथे माझ्या लक्षात आलं, की संबंध जगातला माणूस हा मराठी भाषा हा वाचण्यासाठी किंवा ऐकण्यासाठी खूप उत्सुक आहे आणि म्हणून तो माझ्या त्या पेपर मधल्या जी मी भाषा वापरायची त्याच्यातल्या सुद्धा चुका मला दाखवून द्यायच्या. मॅडम हे असं पाहिजे का हो? तसं पाहिजे का हो? हा शब्द तुम्ही असा लिहिलाय. म्हणजे इतकी जागृत मनं आपण असं समजतो की आपणच आहोत. आपण असं नसतो. आपला महाराष्ट्र नाही. महाराष्ट्राच्या बाहेर काही मराठी माणसं आहेत. महाराष्ट्राच्या बाहेर काही जगामध्ये सगळी ही लोक बसलेली आहेत. त्याचं भान मला या पेपरनी आणून दिलं. नंतर मी सेंट मिराजमध्ये गेले आणि सेंट मिराजमध्ये गेल्यानंतर तर काय माझी लढाईच सुरू झाली. म्हणजे तिथे सगळं वातावरण इंग्रजी होतं आणि सगळं हाय-फाय होतं. सिंधी फॅमिली खूप श्रीमंत होती आणि माझा जो मराठीचा सेक्शन होता ना, तिथली मुली खूप साध्या होत्या, घरी काम करून येत होत्या. तर त्यांना एक मानसिक बळ देणं हे माझं काम होतं आणि म्हणून मी आमच्याकडे प्रार्थनेसाठी 20 मिनिटं राखून ठेवलेली असायची. मी प्रिन्सिपॉलकडे गेले आणि त्यांना सांगितलं, की "हे बघ, माझी अर्ध कॉलेज मराठी मीडियमचं आहे की नाही. तुझ्या इंग्रजी मीडियमच्या ज्या मुली असतात ना, त्या मराठी सुरू झालं की त्या काहीतरी सुरू करायला लागतात. तसं नाही होता कामा. माझ्या मराठी मीडियमच्या मुली तुमचं इंग्रजी ऐकतात की नाही? मग तुमच्या सुद्धा मुलींनी आमचं मराठी ऐकलं पाहिजे असा हट्ट धरला. तुम्ही हट्ट धरला पाहिजे. आपल्या भाषेसाठी हट्ट धरला पाहिजे आणि त्या प्रिन्सिपॉलकडे मी जाऊन मी त्यांना म्हटलं, की "नाही, मला आठवड्यातून 2दा मराठीतून मी लेक्चर देणार आणि त्याच्यामध्ये काही इंग्रजीची गडबड मी आणून देणार नाही. तर तू मला हे करून दिलं पाहिजेस कारण तुझं अर्ध कॉलेज मराठी मीडियमचं आहे ना, तर मराठी मुलींच्यासाठी तू काहीतरी केलं पाहिजेस." तर तिने अगदी आनंदाने आणि मग त्या इंग्रजी माध्यमातल्या मुली पाडगावकरांची कविता ऐकून, बाबा बोरकरांची कविता ऐकून नंतर माझ्याकडे धावत यायच्या, "मॅडम, मॅडम वो जरा आपने आज बोली है ना पोएम, वो हमको लिख देना ना. कितनी अच्छी है, कितने अच्छे है वर्ड्स उसके." ती लोकं शिकायला उत्सुक असतात. आपणच त्याच्यासाठी कष्ट घ्यावे लागतात. हे मला सेंट मीराजने दाखवलं आणि दुसरा एक साक्षात्कार मला तिथे झाला. तो झाला अशासाठी, की ते कॉलेज अत्यंत स्वच्छ होतं आणि सगळ्या कलांचा आदर करणारं, सगळ्यांचा आदर करणारी अशी त्या कॉलेजची मनोवृत्ती होती. आणि तिथे एक मला फार मोठा धडा मिळाला माझ्या संतपदी पोचलेल्या जे.पी. वासवानी, साधू जे.पी. वासवानी यांच्याकडून असा धडा मिळाला. ते दरवेळी येत असत कॉलेजमध्ये काहीतरी मुलींशी बोलत असत. तर त्याच्यात त्यांनी असं सांगितलं, की डू लिटल मोर. किती सुंदर आहे ते शब्द, डू लिटल मोर. तुम्ही जे करताय ना, त्याच्यापेक्षा थोडंसं जास्ती करावं. जरासं जास्ती करा. तुम्ही कॉलेजमध्ये 12 पर्यंत थांबत असाल ना, 1 पर्यंत थांबा, 1:30 पर्यंत थांबा.
तुम्ही जर एखादा विषय जर 1 तास शिकवत असाल तर त्याला 1.5 तास घ्या, 1.5 तास शिकवा. तर हे डू लिटल मोर हे सूत्र हे मी मनाशी पक्क धरलं आणि मग मला असं वाटलं की अरे बालकवीची कविता हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणांच्या मखमालीचे मी शिकवते. शिकवते म्हणजे शब्द शिकवते. त्याच्या मागच्या भावना, त्याच्या मागचं चित्र किंवा त्याच्या मागचा रंग किंवा त्याच्या मागचा स्वाद किंवा त्या शब्दामागची संस्कृती ह्याचं ज्ञान शिकवणं मुलींना म्हणजे भाषा शिकवणं आहे. मग ते तर आम्ही करतच नाही हो. या सगळ्या माझ्या मुली गरीब असल्यामुळे त्या काही शहरी कॉलेज सारख्या नाचाच्या क्लासला जा, गाण्याच्या क्लासला जा किंवा अभिनयाच्या क्लासला जा असं होत नव्हतं. आणि म्हणून मी ललित कलांच्यासाठी म्हणून 1 तास त्या मुलींच्यासाठी घ्यायची. मग तिथे नृत्याचे वर्ग घ्यायची, गाण्याचे वर्ग घ्यायची. अगदी सुबोध भावेनी सुद्धा नाटकाचं शिबिर तिथे घेतलेलं होतं आमच्या सेंट मिराज कॉलेजमध्ये. आणि मग हे माझे प्रयत्न बघून दादा जे.पी. वासवानींनी मला एक गुरुकुल नावाची स्वतंत्र बिल्डिंगच बांधून दिली की हे गुरुकुल तू ताब्यात घे आणि इथे कॉलेज नंतर तू 5 पर्यंत थांबत जा आणि मग 5 पर्यंतचा जो वेळ आहे तिथे कुकिंगचे क्लासेस घे, ड्रॉइंगचे घे, भरतकामाचे घे, या सगळ्या कलांचा आस्वाद हा तुझ्या विद्यार्थिनींना देण्यासाठी ही जागा मी उपलब्ध करून देतोय. तर हे म्हणजे एकतर तुमची इन्स्टिट्यूट सुद्धा खूप करणारी असली पाहिजे. दादानी मला होमिओपॅथी आणि पुष्पौषधी येतं म्हणून कॉलेजमध्ये मला दवाखाना सुद्धा काढून दिला होता. हे विशेष आहे की नाही. माझ्या गरीब मुली ज्यांचं हिमोग्लोबिन कमी होतं, ज्यांना अस्थम्याचे अटॅक्स यायचे, ज्यांच्या काहीतरी डिप्रेशनच्या तक्रारी असायच्या, ज्यांचं काहीतरी घरी बिनसलेलं असायचं, ज्या उदास व्हायच्या, ज्या निराश व्हायच्या, या सगळ्यांना माझं होमिओपॅथी क्लिनिक इतकं इतकं अद्ययावत करून दिलं होतं. तिथे काय नव्हतं, तिथे बीपीचं ऍपरेटस होतं, सगळं 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 होतं. आणि तिथे मी माझ्या ऑफ तासात माझ्या रिकाम्या वेळामध्ये तिथे जाऊन मी मुलींना हे करायची, औषधं द्यायची. त्याचबरोबर मी सगळी कॉलेजची टीम ही त्यांचं डाएट काय असावं ह्याच्यासाठी सल्ले देऊन आम्ही सांभाळलेलं आहे. आणि त्यामुळे आमच्या मुली या खूप क्रीडा क्षेत्रामध्ये चमकणाऱ्या मुली असं एक कॉलेजचं नाव झालेलं होतं. तर हे आता पेशंटची मन सांभाळायला सुद्धा तुमच्या हातात काय असतं? औषधं काम करतात, पण तुमच्या हातामध्ये चांगली भाषा असावी लागते. तुमच्या ओठामध्ये आश्वासक बोल असावे लागतात. तुमच्या याच्यामध्ये त्यांना निराश न होऊ देण्याचं भाषेचं सामर्थ्य तुम्हाला वापरावं लागतं. आता हे सगळं जे सामर्थ्य आहे ते मराठी प्राध्यापकाशिवाय कोण जास्ती करू शकेल. सायकोलॉजीला सुद्धा ही लँग्वेज उपयोगी पडते. तर अनेक प्रकारे या मराठीचा जिथे जिथे मला उपयोग करता येईल किंवा जिथे काम करता येईल तर ते मी करत गेले आणि माझी कारकीर्द ही त्या दृष्टीने खूप फलदायी ठरली असं म्हणायला पाहिजे. आता आपण हे सगळं करतो, आपण हे शिकवतो, आपण व्याख्यानं देतो, आपण चर्चासत्र घेतो, आपण परिसंवाद घेतो, आणि काही विशेष करतो. आता याच्यावरचे ब्लॉग सुद्धा खूप सुरू झालेले आहेत सोशल मीडियावरचे, ते सगळं करतो. पण एक मात्र गोष्ट खूपच आपण बाजूला सारतो, ते म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये मराठी बद्दलची आस्था आणि गोडी ही असणं खूप आवश्यक आहे. प्रत्येक माणसाला असं वाटलं पाहिजे की अरे ही माझी मातृभाषा आहे आणि मी माझ्या मातृभाषेमध्ये सगळ्यात चांगली व्यक्त होऊ शकेन ना इतर भाषांपेक्षा. तर हे जे सामर्थ्य आहे ना आणि हे जे महत्व आहे ना ते विद्यार्थ्यांच्या मनात रुजवायचं हे तुमचं काम. आणि ते मी माझ्या पद्धतीने रुजवतो. आता मराठीची धास्ती वाटायला नको. म्हणजे मराठीला आज उद्या कोणचा अलंकार येईल, परवा कोणचा संधी मला सोडवावा लागेल, त्याच्यासाठी माझं पाठांतर हवं हे सगळ्या गोष्टी परीक्षेच्या दृष्टीने ठीक आहे. पण मराठीची गोडी लागली पाहिजे आणि ती गोडी ही मराठी शिक्षण क्रमाच्या बाह्येतर असणाऱ्या अनेक प्रकल्पांमधून तुम्हाला विद्यार्थ्यांमध्ये मुरवता येते, रुजवता येते, ती गोडी लावता येते. याचा अनुभव मी एक शिक्षिका म्हणून फार चांगल्या प्रकारे मी घेतला असं म्हणायला काहीच हरकत नाही.
आता भाषेबरोबर संस्कृती असते. आज आपण असं म्हणतो की मराठी भाषा मागे पडत चालली आहे, बोली मागे पडत चालली आहे. याला कोण जबाबदार आहे? एकट्या सरकारवरती आपण हे काम टाकून चालेल का? नाही चालणार. माझ्या घरात जी कामवाली आहे, तिच्या मुलांना शिकवणं हे आपलं काम आहे. आणि इथपासून आपण सुरुवात केली, की माझ्या घरातली कामवाली आहे, तिच्या मुलीला शिकवायचं, त्यांना पुढे आणायचं. त्यांना इतर कुठलीच मदत आपल्याशिवाय मिळणार नाहीये. ठीक आहे, माझ्यासारखं मुलांना काही क्लासेसमध्ये घालून शिकवू शकणार नाही. म्हणजे परत ते दादांचंच तत्व माझ्या कामी येते की डू लिटिल मोर. तुम्ही जे तुमच्या कामवालीला देताय ना, पगार देताय ना, त्याच्याबरोबर हे थोडंसं 1-2 तास त्यांच्या मुलांना बोलवा, त्यांच्या मुलांच्या बरोबर गप्पा मारा, त्यांच्या मुलांना सांगा. आता तुम्हाला सांगते, त्याला अं, माझी कामवाली आहे, तिच्या मुलाला जोडाक्षर नाही लिहिता यायची. 9वीत होता बरं का. हे एमएच्या मुलांना नाही यायची तर हा काय बिचारा 9वीत. आणि 8वी पर्यंत आपली सगळी मुलं तशी वरती चढवलेली होती. त्याला काहीच यायचं नाही, त्याला मुळाक्षर मराठीची माहिती नव्हती. त्याच्यासाठी 2-2 तास मी आणि माझ्या यजमानांनी खर्च करून त्याला 10वी पास केली. तरी सुद्धा 12वी मध्ये त्याचा एक विषय राहतोच आहे, इंग्रजी. कारण इंग्रजी आपली नाहीये, इंग्रजी दुसऱ्यांची भाषा. त्याला मी म्हटलं, तू मनामध्ये कुठलाही प्रकारचा न्यूनगंड आणू नकोस. तुझ्या जर मराठी भाषेमध्ये तुला मार्क कमी पडले तर न्यूनगंड येईल. इंग्रजी परक्याची भाषा आहे, येईल तुला. पण ही जिद्द ना त्यांच्या मनात, म्हणजे आता काय होणार आहे की सगळी ही लोक शिकून मोठी होणार आहेत, ती व्यवसायाला लागणार आहेत. तर तो एक आपल्या फॅमिलीचा भाग आहे, आपल्या संस्कृतीचा भाग आहे असं म्हणून त्याच्याकडे बघायला शिकणं आणि बघणं हे खूप महत्वाचं असतं. कारण काय असतं की इंग्रजी, म्हणजे आता मी माझ्या कॉलेजमध्ये बघत होते की मराठी जसं मुलांचं नीट नव्हतं ना, तसं इंग्रजी कुठे नीट होतं नव्हतंच. त्यांचं इंग्रजी धेडगुजरी, मराठी धेडगुजरी. मग हे बरं ना की माझ्या मुलांना मराठी तरी मी नीट शिकून त्यांना नीट रांगेला आणीन, हे तर माझं काम आहे ना. आणि काय असं सांगू का, मुलांना आपल्या भाषेतलं जास्त चांगलं समजतं आणि भाषेबरोबर संस्कृती असते. त्यामुळे आता आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत घालायचं आणि रेन रेन गो अवे कम अगेन अनदर डे असं म्हणण्यापेक्षा, ये रे रे पावसा तुला दे पैसा, पैसा झाला खोटा, पाऊस झाला मोठा, हे गाणं त्यांना जास्त आपलं जवळचं वाटतं ना. तेच मग माझ्या विद्यार्थ्यांना वाटणार, हे गृहीत धरलंच पाहिजे. आणि त्यामुळे हे मराठीचा अभिमान हा प्रत्येकाने धरला पाहिजे. प्रत्येकाने मराठी बोललं पाहिजे. एक शोभा बोंद्रेच्या पुस्तकातलं उदाहरण देते. नॉट ओनली पोर्टल्स या पुस्तकातलं तिचं उदाहरण आहे. तर हे गुजराती लोक धंदा करायला गेले लंडन मध्ये आणि त्यांनी धंदा करायला सुरुवात केली. तर ती गुजराती बाई, तो नवरा जायचा नोकरीला, ती बाई बसायची दुकानामध्ये. तिला इंग्रजी येत नाही, त्या समोरच्या इंग्रजाला हिची गुजराती येत नाही. मग कसा संवाद साधणार? तर तो काहीतरी म्हणायचा, ही त्याच्यावरून काहीतरी धागेदोरे पकडायची आणि मग म्हणायची, चक्क गुजरातीत म्हणायची की लेना तो ले नाही तर फुट. तर तो त्यांनी असं म्हणलं की ही काही बाई आपली भाषा सोडायला तयार नाहीये आणि ही काही आपलं मानणारी पण नाहीये, ही आपलं आपलं व्यवस्थित चालू ठेवणारी आहे. हा आत्मविश्वास, हा आत्मविश्वास हा आपला कमी पडतोय असं मला वाटतं. त्याच्यानंतर मग मी महाराष्ट्र साहित्य परिषदेची कार्याध्यक्ष झाले आणि तिथे मग मी मुख्य काय केलं तर युवा मुक्त मंच सुरू केलं. कारण काय आहे की आम्ही 60-70 पास केलेली लोक, म्हणजे ओलांडलेली लोक ही, ठीक आहे आमचं आता आयुष्य सरलं, पण येणारी पिढी आहे ना, त्यांनी मराठीचा अभिमान धरला पाहिजे, त्यांनी मराठीत बोललं पाहिजे, त्यांनी मराठीत विचार केला पाहिजे, व्याख्यानं दिली पाहिजे. त्याच्यासाठी युवा मुक्त मंच सुरू केला आणि त्याचा पहिला नियम हा होता की कोणीही युवांच्या व्यतिरिक्त इतर माणसांनी स्टेजवरती जायचं नाही, त्यांना काहीही सुचवायचं नाही, त्यांच्या कोणत्याही कार्यक्रमात सक्रिय सहभाग घ्यायचा नाही. त्याचा खूप मोठा फायदा झाला. याच्यातून खूप चांगली मुलं, नेतृत्व गुण असलेली, चांगली भाषा असलेली ही पुढे आली. आणि मग त्याच्यानंतर मी महामंडळाची अध्यक्ष झाले. ती कारकीर्द माझी सगळी तुमच्या विभागातल्या विदर्भ साहित्य संघातली लोक, डॉक्टर मोनाची मोठे, शिवराम फडणवीस यांनी खूप जवळून बघितलेली आहे.
आणि ती सासवड, घुमान, पिंपरी चिंचवड आणि अंदमान अशी मोठी संमेलनं आम्ही घेतली. आता एक सांगते की तुम्हाला जर संस्था चालवायची असेल आणि तुम्हाला जर संस्थात्मक पातळीवर काम करायचं असेल तर कृपा करून मी जी भाषा बोलतो ती भाषा आम्हीची असते. जे आम्ही संमेलन आम्ही ती पार पाडली. अनेक अडथळे आले पण या सगळ्यांनी मदत करून ती सांघिकतेची भावना ही संस्थात्मिक काम करण्यामध्ये खूप महत्वाची असते. आणि त्यामुळे मी या सगळ्या मंडळींना बरोबर घेऊन सगळ्यांना त्यांच्या त्यांच्या जबाबदाऱ्या सोपवून त्यांच्याकडून अनेक प्रकारची आम्ही कामं मिळून केली. त्याचा आनंद मिळून लुटला. ज्या काही अडचणी आला त्याचा ओलांडून जाताना एकमेकींना चांगली साथ दिली. आणि मला फार अभिमान वाटतो की तेव्हा माझ्यावर अनेक बायका या महामंडळामध्ये स्त्रिया या महामंडळामध्ये होत्या. मुंबईतल्या होत्या, नागपूर मधल्या होत्या, अशा अनेक बरोबर साथीदार या स्त्रिया असल्यामुळे कदाचित मला आणखी उत्साह आला असण्याची शक्यता आहे. मी नाकारता येत नाही. पण या सगळ्यांनी मला खूप छान साथ दिली. आणि तुम्हाला सांगते की आपली जी मराठी भाषा आहे तिने आता महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन आणखीन कक्षा धुंडाळल्या पाहिजेत. ज्या आम्ही घुमानला संमेलनात या महाराष्ट्राची बॉर्डर आहे ती पार केली आणि घुमानमध्ये गेलो. आणि तुम्ही कोणालाही विचारा की आपल्या भाषेचा सन्मान पंजाब सरकारने इतका सुंदर केला म्हणजे तोडच नाही का. म्हणजे त्यावेळेचे मुख्यमंत्री होते प्रकाशसिंग बादल आणि त्यांनी एक 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 जे आम्हाला सुविधा उपलब्ध करून दिल्या त्या इतक्या चांगल्या दिल्या की त्यांनी आपल्या भाषेसाठी तिथे मुळे स्टेट इव्हेंटच जॉईन केला. म्हणजे मला असं वाटतं की मराठीचा दिमाग काय असेल त्या राज्यात जाऊन केलेला त्याचे अनेक साक्षीदार आहेत. आणि अनेकांनी ते संमेलन हे किती उंचीचं झालं हे सांगणारे अनेक साक्षीदार आहेत. त्याच्यासाठी भारत देसडला, संजय नहार यांनी खूप मेहनत घेतली. पिंपरी चिंचवडसाठी डी वाय पाटील, पी डी पाटील सर, डी वाय पाटील, सचिन इटकर, सुनील महाजन यांनी खूप मेहनत घेतली. आमचे प्रकाश पायगुडे तेव्हा सचिव म्हणून होते. आम्ही सगळ्यांनी मिळून काम केलं आणि सगळ्यांनी एकोप्याने काम करून ते संमेलन आम्ही उंचीवर नेलं. तसंच जे जे विश्व संमेलनाला विरोध करतात त्यांचं तर मला खूपच म्हणजे वाईट वाटतं की का नाही मराठी भाषेने आपल्या भारताची सुद्धा सीमा ओलांडून पलीकडे जायचं. जायला पाहिजे. सॅन होजेचं संमेलन आम्ही केलं, विश्व संमेलन पहिलं. इतकी तरुण मुलं पुढे आली होती. विरोध 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 म्हणजे किती विरोध, किती विरोध करायचा. मग तो हळूहळू मावळला पुढे. पण काय केलं, काय झालं या विरोधाने? काय हे होत नाही. जे सरळ मार्गी असतं ना ते सगळं बिघडत बिघडत तुम्ही घालून टाकायला बघता. पण त्यांनी होत नाही. मराठी असे मरणार आहे का? मराठीची आवड कोणाची अशी तुम्ही काढून टाकणारे थोडी. ते स्वतःच्या खिशातला पैसा घालून ते करत होते संमेलन. त्यांना आपण चांगलं प्रोत्साहन देणं हे आपलं काम होतं. मग तिथे सॅन होजेला आमच्या विश्व संमेलनानंतर मराठी शाळा सुरू झाली. हा केवढा मोठा फायदा झाला. घुमानला सगळे रस्ते छान झाले. घुमानचं एक छोटस जे गाव होतं ते एकदम त्यावेळी जागतिक नकाशावरती आलं. आपले संत महादेवांनी जी नामदेवांनी जी पुण्याई केलेली होती आणि त्यांना आम्ही नमस्कार करायला जे तिथे दिंडी घेऊन गेलो होतो ते नामदेवांचं काम किती मोठं आहे आपण काम करतोय त्याच्यापेक्षा हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे ना. आणि आपला एक माणूस तिथे जातो आणि त्या लोकांना तो आपला वाटतो. इतकं काम त्याचं त्या भागातलं मोठं असतं आणि तिथली लोक त्याला वंदन करतात आणि आपण इथून त्याला वंदन करायला जायचं नाही. अशी कोतीवृत्ती जर तुम्ही धरली तर मराठीचं कधीच भरभराट किंवा वाढ होणार नाहीये. म्हणजे तुम्ही कशासाठी म्हणून ते करू नका पण मराठीच्या प्रेमासाठी म्हणून तुम्ही एवढं केलंच पाहिजे आणि ते करायला पाहिजे असं माझं स्वतःचं मत आहे. तसंच साहित्य संमेलनांचं तुमच्या कोण अध्यक्ष आहेत, काय आहेत, तुमचे काय वादविवाद आहेत, तुम्ही काय मध्ये पुढे आणता वगैरे 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 त्याच्याशी त्या सामान्य माणसाचं काही देणं घेणं नसतो. तो एका आपल्या मराठी मातृभाषेची जत्रा म्हणून तिथे येत असतो. तर जत्रा म्हणून काय येतात त्याच्यावरती पण खूप वादविवाद होतात.
येऊ देत ना, सामान्य माणसाला येऊ देत, त्यांना लेखक बघू देत, त्यांची पुस्तकं बघू देत, तिथे मांडलेलं ग्रंथ प्रदर्शन बघू देत. हे सगळं त्यांनी बघितलंच पाहिजे. आणखीन एक या सगळ्या ह्याच्यातून फर्ग्युसनमध्ये जेव्हा मी होते, तेव्हा एक फार महत्वाचं आणि आर्काइव्हल व्हॅल्यूचं काम माझ्या हातून झालं. याला भाग्ययोगच लागतात. संगीतकार राहुल घोरपडे माझ्याकडे एकदा एक संकल्पना घेऊन आले, की 13 मराठी कवींवरती आपण एक मालिका करूया आणि त्याचं नाव कवी शब्दांचे विश्व. ती 1900 मला वाटतं 90 ते 93 साली लागली असेल साहित्य ह्याच्या मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री चॅनल. आणि ते 13 कवी आज त्याच्यातले जवळजवळ 12 कवी गेलेले आहेत आणि महानोर अजूनही कवी आपल्याला ऐकता येत आहेत, पण बाकीचे 12 कवी हे गेलेले आहेत. आता हे काम हे महाराष्ट्र सरकारचं होतं बरं का, पण ते आपण केलं आणि त्यामुळे ह्या 13 कवींवरती मला काम करायला मिळालं. सगळ्यात मोठं तुम्हाला सांगायचं म्हणजे कुसुमाग्रज आणि शांता शेळके यांनी शिफारस पत्र दिलं होतं मला त्यावेळी. माधवी वैद्य कोणालाच माहिती नव्हतं, नावही फार माहिती नव्हतं. त्यांचं शिफारस पत्र घेऊन आम्ही गेलो, पाडगावकरांच्याकडे गेलो, महानोरांच्याकडे गेलो, नारायण सुर्वे, ग्रेस, सुरेश भट, चिंता करंदीकर सगळ्यांच्याकडे गेलो आणि सगळ्यांनी आम्हाला मनमोकळेपणाने आपली काव्यविषयक धारणा, आपली काव्य निर्मिती, आपल्या काही कवितांचं वाचन हे सगळं त्यांच्या घरात जाऊन आम्ही चित्रित केलं. हा या मालिकेचा विशेष होता आणि ते विशेष काम माझ्या हातून घडलं की खरोखर सरस्वतीची कृपा असं म्हणायला पाहिजे. आणि त्याच्यातला एक विषय महत्वाचा तुम्हाला मला सांगितलाच पाहिजे की कुसुमाग्रजांची कविता ही मानवतावादी असं आपण म्हणतो, मानवतावादाकडे नंतर गेली. त्या मानवतावादाला पोषक असलेलं असं जे काम आहे कुसुमाग्रजांचं, तर ते काम मला त्या शूटिंगच्या वेळी बघायला मिळालं. काय म्हणाले मला कुसुमाग्रज? ते म्हणले, माधवीताई तुम्ही फक्त माझं पृथ्वीचं प्रेमगीत किंवा आगगाडी आणि जमीन आणि नकुल या फक्त गाभारा अशा कविता माझ्या तोंडून ऐकवण्यापेक्षा तुम्ही माझं आदिवासी पाड्यातलं काम बघा आणि तिथे जाऊन तुम्ही चित्रीकरण घेऊन या. तिथला एखादा मुद्दा जर तुमच्यासाठी बोलला तर तो माझ्यासाठी जास्त गौरवाचा भाग असेल. आणि म्हणून मी त्या पाड्यांमध्ये गेले. तेवढं मोठं काम या कवीने हाताशी घेतलं होतं. 7 पाडे आणि त्यातलं प्रत्येक आदिवासी हा शिक्षण मिळालं पाहिजे, त्याला आरोग्य चांगलं मिळालं पाहिजे. याच्यासाठी कुसुमाग्रजांनी केलेली खटपळ ही आपल्या कवींना आदर्शभूत ठरणारी. हा मानवतावाद ते नुसते कवितेतून लिहित नव्हते, ते त्याच्यासाठी काम करत होते. कवितेवर प्रेम करणं म्हणजे काय? कुसुमाग्रज नेहमी म्हणायचे की कवितेवर प्रेम करा म्हणजे काय? दुसऱ्या भाषेचा दुस्वास नाही करायचा. इंग्रजी भाषा ज्ञानभाषा आहे, बरोबर आहे, पण त्याच्या खिडक्या, घराच्या खिडक्या इंग्रजीच्या असू देत, छप्पर मात्र मराठीचा असू देत. महानोरांच्याकडे गेले, पळसखेडला त्यांच्या संबंध बागेमध्ये तर कविता अशी फलकांवरती विखुरलेली होती. कुठे बहिणाबाईचे शब्द होते, कुठे बर्वेकरांचे होते, कुठे विंदा करंदीकरांचे होते. आणि काय शेती, बहरलेली शेती. आणि हा खरोखर राजा वृत्तीचा माणूस, म्हणजे इतकी त्याची वृत्ती ही कवींना आदबानी आर्जवानी सांभाळणारी होती. ती बघून अगदी मन खरंच थक्क झालं. ग्रेस सारखा मनस्वी कवी भेटला, सुरेश भट यांच्यासारखा कलंदर कवी भेटला, आणखीन काय पाहिजे? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्या कारकिर्दीमध्ये हिऱ्यासारखे विद्यार्थी मला लाभले. आणि हिऱ्यासारखे विद्यार्थी आज सगळीकडे सर्व दूर, नाट्य क्षेत्रात घ्या, दूरदर्शन घ्या, सिरियल्स घ्या, म्हणजे नावं सांगते तुम्हाला की सोनाली कुलकर्णी, मुग्धा गोडबोले, योगेश सोमन, गायन क्षेत्रातील अनुराधा कुबेर, सक्षम कुलकर्णी, पक पक पकाक मधला किती नावं घ्यायची. आता हे माझं भाग्य नाही का? आणि असे विद्यार्थी मिळणं आणि त्यांनी म्हणणं की वैद्य मॅडमने आम्हाला शिकवलं, याच्यापेक्षा दुसरं मोठं पारितोषिक कुठं असू शकतो? आणि ही पारितोषिक मला मिळाली ना, हे माझं भाग्य आहे. आता मी जेव्हा याचे अध्यक्ष झाले, महामंडळाचे अध्यक्ष झाले, तेव्हा कुसुमाग्रजांचे भाऊ केरम शिरवाडकर परवाच मला प्राध्यापक चंद्रशेखर परवे यांचा सकाळी सकाळी फोन आला, तुला आठवत आहे ना, तुला केरम शिरवाडकरांनी एक छान भेट दिली होती
आज तुम्हाला ती सांगते कोणची भेटते. केरम शिरवाडकर माझ्याकडे 2-3दा आले आणि माधवी यांना भेटायला मीटिंग मध्ये होते. परत ते आले. म्हणलं आता केरम आले तर मला उठवावं का मीटिंग मधून, मी येणार. तर गेले बाहेर. तर त्यांनी आता कुसुमाग्रजांचेच भाऊ ते, अतिशय रुजू सय्यद असं व्यक्तिमत्व, आणि त्यांनी खिशातून ना एक असं पेन काढून दिलं. निळं वेल्वेटच्या याच्यात त्याची हे होती आणि गुलाबी रंगाचं ते बॉल पेन त्या निळ्या वेल्वेट काय म्हणायचं पाकिटात ठेवलेलं होतं. आणि ते म्हणाले की माधवीताई, जर आज तात्यासाहेब असते ना, तर त्यांना तुम्ही महामंडळाच्या अध्यक्ष झाला त्याचा खूप आनंद झाला असता. आणि त्यांच्या वतीने मी त्यांचं लिहितं पेन हे तुम्हाला आज भेट म्हणून देतोय, आणि ही तुम्ही भेट स्वीकारा. म्हटलं केरम, ही भेट कोण नाकारणार, काय हिंमत आहे माझी नाकारायची. आणि ते पेन अक्षरशः मी अतिशय जपून माझ्या घरात ठेवलेलं आहे. प्रत्येक नवीन प्रकल्पाची सुरुवात मी त्या पेननी करते. आता ह्याच्यापेक्षा मोठा पुरस्कार आणखी कुठे मिळणार. मगाशी डॉक्टर मोनाची मोती यांनी खूप माझी स्तुती केली आणि खूप माझी पुरस्कारांची पण यादी तुमच्या समोर ठेवली. पण अतिशय उत्तम विद्यार्थी मिळणं तो खरा आमचा बँक बॅलन्स असतो शिक्षकांचा. आणि अतिशय उत्तम अशी केरम शिरवाडकरांच्या कडून मिळालेली तात्यासाहेबांच्या बॉलपेनची भेट, याच्यापेक्षा दुसरा मोठा पुरस्कार मी काय म्हणू, तुम्हाला काय म्हणू शकते. आता एकच, मराठी दिनासाठी ज्यांनी मला प्रोत्साहित केलं त्या कुसुमाग्रजांच्या शब्दांनी या सबंध प्रपंचाचा मी करते. त्यांनी मराठीच्या विषयी असं म्हटलेलं आहे, माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, तिच्या संगाने जागल्या दऱ्या खोऱ्यातील शिळा, तिच्या संगाने जागल्या दऱ्या खोऱ्यातील शिळा, माझ्या मराठी मातीला नका म्हणून ही नदीन, माझ्या मराठी मातीला नका म्हणून ही नदीन, स्वर्ग लोकाहून थोर मला हिचे महिमान, स्वर्ग लोकाहून थोर मला हिचे महिमान, रत्न जडित अभंग, रत्न जडित अभंग ओवी अमृताची सखी, चारी वर्णातून फिरे सरस्वतीची पालखी, चारी वर्णातून फिरे सरस्वतीची पालखी, माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा. याच कुसुमाग्रजांच्या शब्दांनी मी माझा हा प्रपंच आवडता घेते. तुम्ही माझ्यावर प्रेम करता आहातच, ते आणखी वृद्धिंगत व्हावं. आणि तुमच्या सदिच्छांनी माझी जी पुढची काही आयुष्य राहिलेलं आहे त्याच्यामध्ये माय मराठीची सेवा आणखीन चांगल्या प्रकारे करण्याची मला स्फूर्ती मिळू दे ही आशा प्रगट करते. थांबते. धन्यवाद. खूप खूप मनापासून आभार. आज आपण विनम्र सेवा माय मराठीची हा विषय घेऊन आपण आयुष्यभर ज्या पद्धतीनं काम केलं आणि त्या कामाचे वेगवेगळे आयाम आमच्या समोर ठेवले. एक होमिओपॅथीचं आणि पुष्प औषधींचं या ज्ञानशाखेचा अभ्यास करता करता आपण गन्ना जोगळेकरांच्या विनंतीवरून फर्ग्युसन कॉलेजमध्ये गेलात आणि आपल्या शिक्षक या नात्याने, अधिव्याख्याता या नात्याने तुम्ही विद्यार्थ्यांना एका बंदिस्त खोलीतनं 12x12च्या खोलीतनं तुम्ही प्रांगणात आणलं, समाजात नेलं आणि समाजातले विविध अनुभव, विविध कला यांची विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष ओळख करून दिली आणि त्यातून त्यांच्या मनामध्ये मराठी भाषेबद्दलचं प्रेम, मराठी भाषेच्या विविध शब्दांचे वेगवेगळे खेळ, विविध प्रतिमा, प्रतीकांची ओळख ती कशी निर्माण होतात, त्याच्यासाठी तुम्ही जे केलेले वेगवेगळे कवितांचे प्रयोग किंवा अनन्वय सारखी संस्था आपण स्थापन केली आणि त्यातनं जे कार्यक्रम तुम्ही उभे केले आणि त्यातून ज्या विद्यार्थ्यांना तुम्ही घडवलं, जे विद्यार्थी आज वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये, मग ते संगीत असतील, सिने क्षेत्र असेल, नाट्य क्षेत्र असेल, अभिनयाचं क्षेत्र असेल किंवा विविध कलांमध्ये ही मुलं, हे सगळे विद्यार्थी आज अत्यंत पारंगत झाले आणि त्यांनी नावलौकिक मिळवलं आणि या
अशा सगळ्या विद्यार्थ्यांना घडवण्यात तुम्ही तुमचं जे योगदान आहे ते खरोखर फार महत्वाचं आहे. तुमच्यासारखं लोभस व्यक्तिमत्व, इतकं लाघवी तुमचं बोलणं, तुमच्या प्रेमात तर प्रत्येक विद्यार्थ्यांनी पडावंच. पण आमच्यासारखे आम्ही ज्या पद्धतीने तुमच्या सहवासात आलो आणि तुम्ही जी संस्थात्मक कामं केली, महामंडळावर अध्यक्ष म्हणून आपण जे काम केलं आणि न भूतो न भविष्यंती अशी संमेलनं तुम्ही आयोजित केली आपण म्हणजे तुम्ही असं खूप मोठ्या मनाने म्हणताय, की आपण सगळ्यांनी मिळून केली. पण तुमच्याकडनं आमच्यासारख्या शिक्षकांना, स्त्रियांना खूप शिकण्यासारखं आहे आणि मीपणा जाऊन आपलेपणाने, आपणपणाची ही जी एक सामायिक भूमिका आहे, ती तुम्ही निभावली, खऱ्या अर्थाने निभावली आणि नुसतं महाराष्ट्रापुरती मराठी भाषा मर्यादित न ठेवता महाराष्ट्राच्या बाहेर नेता तुम्ही देशाच्या बाहेर पण मराठीला नेलं. तिथे एक आपलं वलय निर्माण केलं. तिथल्या लोकांना मराठी भाषेबद्दल एक क्रिएटिव्हिटी निर्माण करण्यासाठी आणि त्यांच्या मनामध्ये ती प्रतिभा जागृत करण्यासाठी तुम्ही जे असं अजोड असं कार्य केलं, त्यासाठी वेळ दिला, त्या मायमाऊलीची तुम्ही सेवा केली. ती सेवा मला असं वाटतं खूप महत्वाची आहे आणि त्यासाठी तुम्ही संपूर्ण तुमचं आयुष्य खर्ची घातलं. तुम्ही खऱ्या अर्थाने एक संस्कृती पूजक आहात, एक सहृदय आणि चिंतनशील अशा असाधारण कलावंत आहात. या तुमच्या कलावंतपणाला मनापासून नमन आणि ह्या तुमच्या प्रतिभेचा अंश हा प्रत्येक मराठीच्या शिक्षकाला लाभो या अभिलाषेसह मी आपलं संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या पदव्युत्तर मराठी विभागातर्फे, महाराष्ट्र शासनातर्फे आणि विदर्भ साहित्य संघ शाखा अमरावतीतर्फे मनःपूर्वक आभार मानते. त्याचप्रमाणे आज ही व्याख्यानमाला इथे आपण संपवतो आहोत. या व्याख्यानमालेच्या यशस्वीतेसाठी या विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉक्टर मुरलीधर चांदेकर सर यांचं आम्हाला सतत प्रोत्साहन मिळत असतं. मी त्यांचे पण मनापासून आभार मानते. कुलगुरू डॉक्टर राजेश जयपूरकर, विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर तुषार देशमुख, शिक्षण संचालनालय, उच्च शिक्षण महाराष्ट्र शासनाचे सर्व पदाधिकारी, विदर्भ साहित्य संघाचे सर्व पदाधिकारी, माझे सर्व सहकारी, या सगळ्यांचं मी मनापासून आभार मानते आणि हा माधवीताईंचा आजचा कार्यक्रम आणि आम्ही गेल्या 4 दिवसांपासून ज्या वेगवेगळ्या विषयांवर ही व्याख्यानमाला आयोजित केली होती, ही व्याख्यानमाला आपण मोठ्या प्रमाणावर तिचा लाभ घ्यावा आणि ती अधिक मराठी भाषकांपर्यंत, मराठी रसिकांपर्यंत, मराठी विद्यार्थ्यांपर्यंत ती पोहोचवावी आणि मराठीच्या ह्या संपूर्ण ज्या कक्षा ज्या सीमित आहेत, त्या कक्षांना ओलांडून मराठीचा अभ्यास, मराठीची रुची, मराठीची गोडी लागण्यासाठी आपण सगळ्यांनी हातभार लावावा आणि या व्याख्यानांचा सगळ्यांनी लाभ घ्यावा अशी मी आपणास नम्र विनंती करते. माधवीताई, आपलं पुनश्च मनापासून आभार मानते. थांबते. धन्यवाद.